हक्कांसाठी, त्यांच्या समस्यांसाठी लढा देत आहे. आज पुन्हा एकदा शासकीय कुठेतरी निर्णय जो आहे तो शासनाचे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते पायदळी तुडवतात. तुम्हाला काय अनुभव येतोय? काय नक्की अडचणी, काय मागण्या? श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून गेले 42 वर्षापासून आदिवासी समाजातला वंचित घटक जो आहे त्यांच्यासाठी श्रमजीवी संघटना काम करते. बदलापूर भागा आणि अंबरनाथ ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींचे जे वनाचे प्रश्न जे आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत अनेक वेळा शासन स्तरावरती आम्ही अर्ज विनंती पत्र व्यवहार केलेले आहे, निवेदन दिलेले आहे. एक मिनिट जरा परत सांगा. श्रमजीवी संघटना गेल्या 42 वर्षापासून आदिवासी समाजासाठी काम करते. त्याचबरोबर अंबरनाथ शहर आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींचं वास्तव्य आहे आणि आदिवासी कुटुंबांचा जो निवासांचा प्रश्न जो आहे तो वनाशी संबंधित आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की केंद्र शासनाचा 2006चा कायदे अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक वन हक्क अधिनियम 2006, नियम 2008, सुधारित नियम 2012 या कायद्याच्या अनुषंगाने सर्व आदिवासी कुटुंबांना त्यांच्या निवासाची जागा मिळावी हा शासनाचं धोरण आहे. त्याचबरोबर माननीय राज्यपाल महोदयांचा एक तात्कालिक उत्थान कार्यक्रम होता. त्या तात्कालिक उत्थान कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी वसतिस्थानं स्थिर व्हावी हे राज्यपालांचं आणि माननीय कोकण आयुक्तांचं एक स्वप्न होतं. त्या अनुषंगाने श्रमजीवी संघटनेने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन सर्व तात्कालिक वस्तींचा सर्वे केलेला आहे. त्यामध्ये 2006च्या कायद्याप्रमाणे आदिवासी वस्त्या 3-2च्या कायद्याखाली मंजूर होणं अपेक्षित होती, त्यातले काही मंजूर झालेले आहेत. शहरी भागामध्ये असलेल्या आदिवासी वस्त्या आजही मंजूर झालेल्या नाही, त्या वनामध्ये आहे. आज या ठिकाणी जो मुद्दा आम्ही घेऊन आलेलो आहोत, एक तर कारण ग्रामपंचायत सोनमधला कारण जे गाव आहे त्या गावामध्ये तात्कालिक वस्तीस्थानासाठी पट्टा मंजूर असताना त्या ठिकाणी आदिवासी कुटुंबांना, जसं माझ्या सहकार्याने सांगितलं की PM जनमन घरकुल योजना जी आता नवीन आलेली आहे, या PM जनमन घरकुल योजनेची घरं बांधण्यासाठी लोक त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणचे वन विभागाचे अधिकारी ते सांगतात की आमची जागा आहे. परंतु आमचंही म्हणणं आहे की आम्हाला शासनाने जे मंजूर केलेलं पट्टा आहे तेच सर्वे नंबर आहे. त्याच्यामधला थोडा वाद त्यांनी त्या ठिकाणी होता, परंतु आजच्या मिटिंगमध्ये ते क्लिअर केलेलं आहे. आणि यापुढे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की 2 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्व आदिवासी कुटुंबाला राहण्यासाठी बेघर जे आहे त्या बेघर कुटुंबाला राहण्यासाठी जागा शासनाने उपलब्ध करावी. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिष्टमंडळाच्या निमित्ताने सांगेल सर्वच कार्यकर्त्यांना मी निर्देश करेन की ज्या ज्या ठिकाणी आदिवासी कुटुंबाला राहण्यासाठी जागा नसेल त्या ठिकाणी 2 फेब्रुवारीच्या शासन निर्णयाप्रमाणे आपण बिनधास्तपणे वन विभागाच्या जागेमध्ये घरं बांधावी. त्याचा प्रस्ताव आपण शासनाकडे सादर करू. आणि त्यानंतर या सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत या ठिकाणच्या RFO जे आहेत, परिषद वन अधिकारी, यांच्यासोबत एक मिटिंग त्यांनी नियोजित केलेली आहे. त्या मिटिंगमध्ये सर्वच मुद्दे आदिवासींच्या वनाशी संबंधित जे मुद्दे आहेत ते मुद्दे या ठिकाणी घेऊन त्यानंतर जर हे प्रश्न सुटले नाही तर श्रमजीवी संघटना, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ठाण्यामध्ये 12 दिवस आंदोलन वनासाठी केलेलं आहे. भिवंडी उपविभाग अधिकाऱ्यावरती 13 रात्र आम्ही आंदोलन केलेलं आहे की जर अशी वेळ जर आली तर बदलापूर परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांकडे असं वस्तीचं आंदोलन करण्याची गरज आली तर आमच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करू, असा इशारा आजच्या निमित्ताने देतो. माझा एक दुसरा प्रश्न आहे. तुम्ही जे मगाशी मला म्हणालात की अजूनही काही आदिवासींना आधार कार्ड मिळालेलं नाही आहे, त्यांची ओळख झालेली नाही आहे की ते भारतीय नागरिक आहेत म्हणून, जे मूल निवासी आहेत भारताचे, मग त्यांच्यासाठी म्हणजे काय, म्हणजे त्यांना काय त्रास सहन करावा लागतो? आपण बघतोय की आदिवासी समाज आहे, अजूनही काही लोकांना आधार कार्ड मिळालेले नाही आहेत. त्या लोकांना काय काय समस्या जाणवतात आणि काय तुम्ही मागणी करताय सरकारकडे? आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज प्रशासनामधले सर्वच कार्यालयामध्ये आधार कार्ड जर नसेल तर ती व्यक्ती हयात आहे याच्यापेक्षा तो आधार कार्ड महत्त्वाचा असा झालेला आहे. आपण कुठल्याही कार्यालयात जा, आपण कुठल्याही बँकेमध्ये जा, इव्हन आपल्या रेशन कार्डवरती जर धान्य जरी मिळवायचं असेल तर आधार कार्ड हा महत्त्वाचा आहे. आज घरकुलं मंजूर आहेत त्यालासुद्धा आधार कार्ड महत्त्वाचं आहे. अंबरनाथ शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागामध्ये, विशेषतः शहरामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी लोक आहेत. एका बाजूने झगमगाट आहे तर दुसऱ्या बाजूने आदिवासींच्या वस्त्या आजही तशाच खितपत पडलेल्या आहेत. या नागरिक सुविधापासून आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचा जो अधिकार आधार कार्डचा आहे. अशा अनेक कुटुंब, माझ्याकडे साधारणतः 150 लोकांची यादी आहे की ज्या कुटुंबांकडे आधार कार्ड नाही आहे. याबाबत माननीय तहसीलदार साहेबांकडे एक मिटिंग झाली, माननीय जिल्हाधिकारी महोदयांसोबत एक मिटिंग झाली. या मिटिंगच्या अनुषंगाने आपण त्यांना दाखवून दिलेलं आहे की या 150 लोकांकडे आधार कार्ड नाही आहे आणि यांच्याकडे आधार कार्ड जर नसेल तर यांना सर्व शासकीय योजनापासून वंचित राहावं लागते. देशाच्या स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर शासकीय योजना आदिवासींच्या दारापर्यंत केवळ आधार कार्ड नसल्यामुळे जात नाही. एका बाजूने शासन सांगतो की आमचं प्रगतिशील शासन आहे,
आणि आम्ही खूप आदिवासींसाठी योजना करतो, परंतु योजना मिळवण्यासाठी त्या आदिवासी कुटुंबाकडं आज हे आधार कार्ड म्हणजे अनेक वेळा मिटिंगमध्ये सांगतो की शासकीय योजनांचे ताटं खूप भरलेली आहेत. लाडू आहेत, गुलाबजाम आहे, परंतु आम्ही त्या गुलाबजाम आणि लाडूला हातावर जातो त्यावेळेला आमच्याकडे कुपन विचारलं जातं, तर कुपन आधार कार्ड आमच्याकडे नाही आहे. आणि आधार कार्ड ज्यावेळी नसेल त्यावेळेला आम्हाला योजना डोळ्यात दिसतात, परंतु त्या योजनेचा लाभ आम्ही घेऊ शकत नाही. तरी आम्ही शासनाकडे विनंती केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा, शासनाचा जो आधार कार्डचा व्हर्जन आहे तो बदललेला आहे. पूर्वी आमदारांचं शिफारसपत्रसुद्धा चालत होती, पूर्वी शाळेच्या शिक्षकांचा, ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांचा सुद्धा चालायचा, क्लास 1 अधिकारी तहसीलदारांचा सुद्धा चालायचा. पण आता जन्माचा दाखला हा कंपल्सरी त्यांनी केलेला आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आदिवासी कुटुंबामध्ये जन्माच्या नोंदी कुठेही झालेल्या नाही, त्यांच्या घरीच जन्म झाले, त्यामुळे जन्माचे दाखले आणायचे कुठं आम्ही शिक्षण घेतलेलं नाही. त्यामुळे शासनापुढे हा प्रश्न आहे आणि आमच्यापुढेही प्रश्न आहे की ज्या कुटुंबांकडे आधार कार्ड नाही त्यांनी जन्माचे दाखले आणायचे कुठून. एक तर शासनाने आम्हाला जन्माचे दाखले द्यावेत किंवा आधार कार्डसाठी लागणारे जे काही पुरावे आहेत ते शासनाने द्यावे, कारण ते शासनाची नैतिक जबाबदारी आहे की आम्हाला आधार कार्ड देण्याची आणि आमच्याकडे कागदपत्रांची उपलब्धता करून देण्याची. त्यामुळे यापुढे शासनाने आम्हाला जे लागणारे कागदपत्रांची उपलब्धता करून द्यावी आणि राहिलेल्या कुटुंबांना सगळ्यांना आधार कार्ड देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीसुद्धा आम्ही शासनाकडे केली आहे. थँक्यू सर. तुमचा एक नंबर